नमस्कार भावांनो, आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल पूर्णपणे विस्तार. तुमचा भाऊ तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आता तुरंत आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओज येणार आहेत. वनरक्षकबद्दलही आणि पोलीस भरतीबद्दलही आणि आर्मी GDचा मी टाकू का नाही याच्यावर क्वेश्चन्स हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. तरी पण आज आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोलचा संपूर्ण विश्लेषण आपण आज करणार आहोत. महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. 1 मे महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्याच्यानंतर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 1 मे 1920 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरण्य महोत्सव साधेपणाने संपन्न झाला. लॉकडाऊनच्या टायमाला पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा हिरण्य महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे लॉकडाऊनमध्ये 2020मध्ये. क्षेत्रफळ महाराष्ट्राचे विचारण्यात आले तर हा पेपरला क्वेश्चन येऊ शकतो 110%. तर तुम्हाला 3,07,713 चौकिमी हे इतके महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहेत. 30,07,713 दल हेक्टर किंवा 1,18,809 चौमेल इतके आहेत. अक्षवृत्तीय विस्तार बघायला गेलो तर 15.8 उत्तर ते 12.1 उत्तर अक्षांश. आता 15.35 40 ते 22.2 ते 13 उत्तर अंश आहेत. रेखावृत्तीय विस्तार हे क्वेश्चन पेपरला किती वेळा आलेला आहे? 72.6 पूर्व ते 80.6 पूर्व रेषांक. रेखावृत्तीय विस्तारमध्ये सॉरी 1 मिनिटात चुकी झाली काहीतरी. 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व रेखांश ब्रॅकेट ओपन. 72.38 45 ते 80.53.17 ते रेखांश आहे इतके आहेत. मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15.48 15.48 ते 22.6 उत्तर अक्षांश इतके आहेत. दक्षिणोत्तर लांबी जर विचारले गेली आपल्याला, दक्षिणोत्तर लांबी दक्षिण आणि उत्तरमध्ये लांबी आहे सुमारे 720 किमीची. पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 800 किमीची आहेत आणि हे प्रश्न पेपरमध्ये कित्येकदा विचारण्यात आलेले आहेत. समुद्रकिनाऱ्याची लांबी 720 किमी इतकी लाभलेली आहे महाराष्ट्र राज्याला. स्थान भारताच्या पश्चिम भागात अरबी महासमुद्रास लागू आहेत. शेजारची राज्य महाराष्ट्रास वायव्यास गुजरात, दादर नगर हवेली आणि दमण दीव हे केंद्रशासित प्रदेश हे महाराष्ट्राच्या वायव्य दिशास आहेत. उत्तर दिशेस मध्य प्रदेश व गुजरात हे 2 राज्य लागू आहेत. पूर्व आणि ईशान्य. पूर्वला छत्तीसगड आहे, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा राज्याची सीमा लागलेली आहेत महाराष्ट्राला. आग्नेयेस तेलंगणा राज्य. लोकसंख्या जर बघायला गेलो 2001 नुसार तर 9,68,78,627 इतकी लोकसंख्या होती. 2011चा अंतिम निष्कर्ष जर बघितला गेला ना आपण 11,23,74,333 इतकी लोकसंख्या महाराष्ट्रात आहेत. आता बघायला गेलो भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण 9.42% आहेत 2001 नुसार. 2011 नुसार बघायला गेलो तर ही 9.28% इतकी झालेली आहेत. राजधानी मुंबई आहेत, उपराजधानी नागपूर. विधानसभा मतदारसंघ 248 आणि हे प्रश्न वारंवार पेपरला विचारले जातात. विधान परिषद मतदारसंघ 78 इतके आहेत. हे पण प्रश्न लय वेळा आलेला आहेत. राज्यातील लोकसभा मतदारसंघ 48, राज्यातील राज्यसभा मतदारसंघ 19 इतके आहेत. आता बघायला गेलो राज्यातील जिल्हे 36 जिल्हे आहेत. पालघर हा जिल्हा नवीन जिल्हा क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा नवीन जिल्हा म्हणून जर विचारलं तर पालघर. त्याच्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा तर अहमदनगर, ज्याचं नाव अहिल्याबाई नगर ठेवण्यात आलेले आहे. तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा विचारण्यात आला तर मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा म्हणून आहेत. आता बघूया जिल्हा परिषद. तर महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत. पालघर 34वी जिल्हा परिषद. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाहीत म्हणून 34 जिल्हा परिषद आहेत. तालुके आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 इतके आहेत. 355 होते पण प्लस त्याच्यामध्ये 3 ॲड केले. इचलकरंजी आणि जालना आणि हे 2 ॲड तालुके ना 1 मिनटं ते महानगरपालिका बोलायला लागलो मी, कारण 27 होत्या 29 झाल्या. इचलकरंजी आणि जालना तालुके आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 इतके आहे सध्या. ग्रामपंचायती जर बघायला गेलो महाराष्ट्रामध्ये तर 27,832 आहेत. पंचायत समित्या 351 आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर नगरपरिषदा 241, कटक मंडळे 7 आहेत आणि नगरपंचायती 128 इतके आहेत.
आता बघूया महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व विभाग व यामधील जिल्हे म्हणजे समाविष्ट होणारे जिल्हे, जे की आपण याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत. जिल्ह्याबद्दल पूर्णपणे माहिती. प्रशासकीय विभाग, समाविष्ट जिल्हे आणि जिल्ह्यांची संख्या. कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि त्याच्यानंतर कोकण विभाग हा तयार होतो. त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये बघायला गेलो तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे 5 जिल्ह्यांचा समावेश आहेत. नाशिकमध्ये बघायला गेलो तर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश आणि नाशिक, अहमदनगर हे नाशिक विभागामध्ये येतात आणि हे 5 जिल्हे आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर नागपूर विभागामध्ये 6 जिल्ह्यांचा समाविष्ट आहेत. नंतर बघायला गेलो अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ याच्यामध्ये पण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्याचा होम अमरावती या ठिकाणी आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला गेलो तर 8 जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड एकूण 8 जिल्हे आणि हे एकूण जिल्हे झाले 36. आता आपण बघूया प्रशासकीय विभाग बघायला गेलो तर महाराष्ट्रातील समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला गेलो तर पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इतके आहेत. नाशिक विभागातील नाशिक व अहमदनगर हे 2च जिल्हे आहेत, खान्देशमधील नाहीत. मराठवाडा गोदावरी खोरे जर बघायला गेलो औरंगाबाद जिल्ह्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश. गोदावरी खोऱ्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. विदर्भ, अमरावती विभागातील सर्व 5 जिल्हे, नागपूर विभागातील सर्व 6 जिल्हे म्हणजे 11 जिल्हे. जिल्ह्यांची संख्या किती झाली? 11. अमरावती विभागातील सर्व, विदर्भामध्ये आणि नागपूरमध्येतील 6 जिल्हे हे सर्व मिळून तयार होतात. खान्देश, तापी खोरे. नाशिक जिल्ह्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हे 3 आहेत. हे 3 तापी खोऱ्यामध्ये वसलेले आहेत. कोकण विभागातील तुम्ही सारे जिल्हे धरून घ्या, 7 जिल्हे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर बघायला गेलो राज्यातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आहे, त्याच्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण आणि सर्वात कमी कोकण. क्षेत्रफळ, प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळ बघायला गेलो तर राज्यातील प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या. औरंगाबादमध्ये 76, छत्रपती संभाजीनगर जे 8 जिल्हे मिळून तयार झालेले आहेत हा प्रशासकीय विभाग, त्याच्यामध्ये 76 जिल्ह्यांचा समावेश 76 तालुक्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये 64, पुणेमध्ये 58, अमरावतीमध्ये 56 आणि नाशिकमध्ये 54 आणि कोकण विभागामध्ये तालुके आहेत 50 आणि 50 तालुके आहेत. आता महाराष्ट्रातील जिल्हा विभाजन. 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. 1981 नंतर काही जिल्ह्यांचं विभाजन झाले असून आज अखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या सध्या 36 इतकी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेत. आता विभाजनाचा जिल्हा बघूया. जुना जिल्हा, नवीन जिल्हे तयार झालेले बघू. 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतून सिंधुदुर्ग वेगळा झालेला आहे आणि छत्रपती एक मिनटं. तर आता बघायला गेलो 1 मे 1981 रत्नागिरीतून सिंधुदुर्ग वेगळा झालेला आहे. 1981 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा करण्यात आला 1 मे 1981. आता 15 ऑगस्ट 1982 मध्ये आपण उस्मानाबादतून लातूर, आजचा धाराशिवतून लातूर वेगळा करण्यात आलेला आहे. 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरतून गडचिरोली. 1 ऑक्टोबर 1990 मधून बृहमुंबईतून मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्ह्यांचा निर्माण करण्यात आला. 1 जुलै 1998 अकोलातून वाशिम, धुळेतून नंदुरबार हा जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. 1 मे 1999 परभणीतून हिंगोली आणि भंडारातून गोंदिया या जिल्ह्यांचा विभाजन करण्यात आलेले आहे. आणि 1 ऑगस्ट 2014 ठाणेतून पालघर हा जिल्हा, जो की आता नवीन बनला आहे 2014 पासून, तो पालघर हा जिल्हा एक नवीन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि जिल्हे झाले आहेत 36. आता नंतर बघायला गेलो आपण सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. दक्षिणेकडील जिल्हा जर पेपरमध्ये क्वेश्चन आलेला असेल तर तुम्हाला सांगायचं आहे अति दक्षिणेकडील जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. गडचिरोली जिल्हा हा अतिपूर्वेकडील छत्तीसगड राज्याची लागून सीमा आहे, तो आहे गडचिरोली जिल्हा. त्याच्यानंतर नंदूर हा राज्यातील उत्तरेकडील व 100% आदिवासी असलेला जिल्हा 100% आदिवासी संख्या असलेला जिल्हा कोणता, तर तो आहे नंदुरबार. कोकण विभागातील पालघर, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा मिळून 720 किमीचा समुद्र किनारपट्टी लाभला आहे. पेपरमध्ये क्वेश्चन येतो महाराष्ट्राला किती किमीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, तो 720 आन्सर असतो. पण हे पूर्ण कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्याला लागलेली समुद्र किनारपट्टी आहेत.
सर्वात जास्त किनारपट्टी लागली आहे रत्नागिरीला 238, रायगड 122, सिंधुदुर्ग 120, मुंबई आणि मुंबई उपनगर 114, पालघर 102, ठाणे 25 किमीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहेत आणि टोटल मिळून झालेली आहेत 720 किमी. 16 डिसेंबर 2015 लोकसत्तामध्ये रायगड जिल्ह्याची किनाराची लांबी 240 किमी दिली आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम: अहमदनगर सर्वाधिक, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, सोलापूर, गडचिरोली हे 5 जिल्ह्यांचे क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आहेत. राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम जर बघितला ना आपण, मुंबई शहर सर्वात कमी, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. महाराष्ट्रातील 3 प्राकृतिक विभाग पडतात: कोकण किनारपट्टी, सह्याद्री किंवा पश्चिम घाट, सातपुडा गंगा व महाराष्ट्र पठार, दख्खन पठार. कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यान चिंचोळा प्रदेश म्हणून कोकण किनारपट्टी आहेत. दक्षिण किनारपट्टीची राज्यातील दक्षिणोत्तर लांबी राज्यातील दक्षिणोत्तर लांबी 560 किमी आहेत. महाराष्ट्रात एकूण समुद्र किनारा 720 किमीचा लाभलेला आहेत. क्षेत्रफळ विचारले गेले ना त्याचे तर 30,394 चौकिमी आहेत. सरासरी रुंदी 30 ते 60 किमी आहे. दक्षिणेकडील रुंद 90 ते 95 किमी आहेत. दक्षिणेकडून रुंदी उत्तरेकडील रुंदी 90 ते 95 आहेत आणि दक्षिणेकडील 40 ते 45 किमी आहे. कोकणास अपरांत या नावाने ओळखले जाते. कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार: उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडील रेडी बांधापर्यंत. कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्ये: कोकण किनारपट्टी दक्षिणेकडून अरुंद झालेली आढळते, तर उत्तरेकडून उल्हास नदी खोऱ्याची तीच रुंदी सर्वाधिक 100 किमी आढळते. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोकणाच्या उत्तरेकडील भूभाग बेसोल्टपासून बनला आहे आणि हा क्वेश्चन येतो कशापासून बनलेला आहे, तर बेसोल्ट खडकापासून बनलेला आहे. कोकण ही परशुरामांची भूमी आहेत. हे तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरले तर तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत.